गाईज अजून रिसेप्शन चालू आहे. प्रमुख पाहुणे वगैरे आले. मस्त आता पुस्तकमध्ये आईस्क्रीम घेतले. दोघं मिळून खाऊ. दमतो की नाही? सोना पण आहे. नाही भाऊ दमत नाही दमत आहे. तीनदा बोलला दमतो का नाही. एनर्जी गेली आमची. चला काय आईस्क्रीम पाहतो थोडीशी मस्त. रिसेप्शन चालू आहे सगळं. हात खाली घेतो. हे दादा व्हिडिओला कमी पडलं आहे. रेडी समोर इकडे समोर. काय कसं वाटतंय? नाही चांगलं आहे. मस्त ना. पण हळद एकदम जबरदस्त वाटली मला. थकले की नाही? यार थकलो ना बाबा. 3:30 वाजेपर्यंत 3-3:30 घरी गेलो मी. रात्रभर पुन्हा ते जेवणाच्या मागे नाही, मामा आपले आणि त्या आपल्या पत्रावळ्या टाकण्यासाठी शादी. हाय ठेवले भाई. भूक लागलेली आहे थोड्या वेळात. जेवूया नक्की. हा सगळे. तर गाई जाम दमलोय. एवढा दमलोय ना काय बोलू. आता बघू जरा घासभर खाऊ. नवरा नवरी तिकडे फोटोज काढतायत. नवरा नवरी आल्यावर इथं प्लेटी वगैरे लावलेल्या आहेत. मस्त जेवू सगळे. जाम दमलोय गाई बरोबर खूप दमलोय. बसताय सगळे आपली फॅमिली. जेवू वगैरे मग भेटू थोड्या वेळाने. काय करू मग सोमवार लागला. दुले को माके नाराज नाही म्हणताय ना. काही झालेत नवरा नवरी जेवायला. मस्त खुश आहेत. त्यांना तिरी हा बोल बोल काय बोलते. हा मगाशी टेस्ट केलास ना माहिती आहे. जेवण चांगलं. ओके मग डुडू काय बोलशील. कसं झालं मग आता इव्हेंट? आहे ना. आवडले ना. बाकी डेकोरेशन वगैरे मस्त ना. थँक्यू. पंखा असा गेला डॅडीचे केस उडायला लागले. धोनी MS धोनी. भाऊ वाट पटपट चल. भूक लागली ज्या आईला. आज सुकाचा खाऊ बोललो. आणि नवरदेवच्या आई पहिलाच बसले जेवायला मस्त स्पेशल डिश मागून. आलाय आणि आजीसा पण भिडल्यात डायरेक्ट. उपवास लागणार आहे म्हणून. हा सॉरी उपवास लागणार आहेत ना. ओके रसा पडायला लागला. तर काही बरवी चालले इथं. तुझा मला माझा तुला. तर गाईज मस्त सुका चिकन आहे. वल्ला चिकन. रसावाला पुऱ्या. हराभरा कबाब. सॅलाड. नूडल्स आणि आता राईस आलाय मस्त वेगळे. हे भरो चिकनचा पीस भरो. चिकन पीस मगाशी गुलाबजामुन होते. चिकन पीस बरोबर. चल नको बस झालं. नको दादा बस झालं. काही आता मस्त जेवतो. चिकन वगैरे आहे. मस्त नॉनव्हेज डिशेस आहे. नूडल्स आहे. मस्त खातो पोटभर आणि थोड्या वेळाने भेटतो. चला बाय. काही व्हिडिओ कापर प्रदीप दादाची हे होती ऑफर बोलते परवा. तर मी फोटो काढतो. तर आता मी भरवतोय. तर गाईस मस्त जेवलो दाबून चेपून. मस्त नॉनव्हेज डिश होती. खाली मस्त वाटलं. काय बोलतो भाऊ?
जेवण एक नंबर मस्त. डॅडी वगैरे मस्त, मसालेदार आईस्क्रीम वगैरे मस्त. आणि तो कुठला कबाब होता रे? हरवा हराबारा कबाब मस्त. एक नंबर जेवण मस्त. प्रोग्राम झाला, सगळा इव्हेंट एक नंबर झालाय. आता बघू विदाई असेल आता, म्हणजे नवरीला घेऊन जायचा आता प्रोग्राम असेल तो बघू. आता एकदम सायलेंट झोनमध्ये करू, बरोबर ना भाऊ? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला चला. हा वरात पर ना, वरात आहे ना भाऊ. आई तुझा डॅडी मामा आला ग, आई तुझा डॅडी मामा आला. तर काही विषय असा झालाय, तर आम्ही निघणारच होतो म्हणजे, पण आता अजून होतो पण बस आले ना अजून, त्याच्यामुळे खूप सारे फॅमिली मेंबर्स थांबलेत. हा बस म्हणजे तिन्ही बस फुल भरून गेल्या. नक्कीच तुम्हाला आवडेल हा. तिन्ही बस ना फुल कचकून भरून गेल्या. तर आता एक बस परत मागवल्या, अजून पाहुणे खूप जायचे बाकी राहिले, असा विषय झालाय. तर आता अजून थोडा वेळ झाली, तर आता सगळा प्रोग्राम इथं आटोपला होता. आता आम्हाला अजून अर्धा तास थांबावं लागेल कदाचित. वेळ झाला, आपण कसं जायचं आता? आता आपण डोंगर वाटत जाऊ. डोंगर वाटे ना? येणार आत्या तू? हा आपण येऊरला निघून डोंगर वाटत जाऊ. ठीक आहे ठीक आहे. डोंगराचा रस्ता काढतो. तर आम्ही आता डोंगरातून रस्ता काढत जाणार आहे सगळे. दादा मोठा तू येणार आहे का आत्या? बोल, तू येणार आहे? डोंगर वाटत. हा मग तुम्ही पण ना? हा येणार. चला ये भाऊ डोंगराने, तू तर गाडी आणले ना, जाऊया नक्की. चल चल डोंगरातून जाऊ आम्ही. ना तो पाय आमची वस्ती बोल पाटील पाड्यात. हा पहिला दंड असायचा, काय पण गोष्टी मग. हा आणि काय विसरलो का, दंड असायचात ना. पहिला पेंड्याचा तोरण बांधायची, पहिला पेंड्याचा तोरण बांधायची. लक्षात घे, त्या पेंड्याचे याला हात लावायची. हात लावला का नवरा आतमध्ये येईल. जाताना तो तोरण पेंड्याचा तोरण. आणि आता समजा तोरण काय, काही जुन्या प्रथा कशा असायच्या आमच्या लग्नात, ते दादा वहिनी आणि आत्या वगैरे सांगतायत. ते चाललंय सगळे विषय. नाही तोरण नाही वहिनी, दिली बघितलं भांडवला पापडी आहेत का, नाही तर नवरा पापडी कोण याच्यानी सुरीनी, तेव्हा नवरा आतमध्ये घुसते लग्नाला. पापडी तुला आपण बघितली नाही, पापडी नवरा पापडी दिसतच नाही. तर गाईच बस आता ही अर्ध्यापर्यंत पोचलेली आहे राहिलेल्या माणसांना घ्यायला. आता टाइम पण झालाय. किती रे भाऊ? 1:45 झालाय ना? 1:45 झाले. आता बघू, आता या आत्या वगैरे बोलतात भेटाभेटीचा प्रोग्राम करून घ्या, म्हणजे नवरा नवरी त्यांचे ते माहेरचे आहेत त्यांना भेटाभेटी करा आणि निघूया, असा विषय चाललाय. 1:45 वाजले ना? 1:45 वाजले. चला आता मग निघायची तयारी करायच लागेल बस आल्यावर. फोटोशूट चाललाय नवरा नवरीचा. 3 बस कशा भरून गेल्या, म्हणून आता थोडी पाहुणे राहिलीत म्हणून एक बस रिटर्न बोलवले. पण हा बोलला नवरदेव की तेवढा फोटो काढतो अजून, तो फोटो चाललाय. अख्खी टीम आहे. मेडे तर गाईज मेडीची इच्छा आहे की ताईला जरा व्लॉगमध्ये काहीतरी बोलायचं आहे. काय बोलशील? कसा वाटला प्रोग्राम आपला, इव्हेंट कसा वाटला? एकदम फर्स्ट टाइमला छान वाटला, पण हे मेडे वगैरे आमच्याकडे लक्षात नाही दिलं. मेडेने खरंच खूप बिझी आहे. उद्याचे दिवस आपण फक्त तुझ्याकडे लक्ष देणार. अरे नाही बिझी होता, एन्जॉय केला ना. मेडे काय रे तू? धावपळमध्ये होता, धावपळीत होता. इथं आता बसचा वेट करून फोटोशूट चाललाय मस्त स्टेजवर. चला मी पण काढतो मस्त 1-2 पारूसोबत फोटो. गाईज हे बघा मस्त मस्त फोटो काढले. साईल फोटोग्राफी इन द मोबाईल. शबाश. हे बघा आवडल्यावर नक्की लाईक करा.
भाऊ मेडे वाणगावला पण मस्त फोटो काढत होता. नको तो कॅमेरा ऑनलाईन आपला मोबाईल. चला गाईज आता भेटा आता गाईचा प्रोग्राम चालू झालाय. निघूया आता. हे चल घे भाऊ चल. चला गाईच निघू आता. इथे भेटाभेटीचा प्रोग्राम चाललाय. सायलेंट झाला म्हणून व्हिडिओ घेत नाही आता डायरेक्ट. आणि तिकडे वरात वगैरे काढू आहे ना भाऊ. बरोबर वरातीत मचू. आपले शंकर भाऊ वगैरे तिकडे सेटअप लावायला लागले. आपली अर्धी टीम आलेली अर्धी यायची आहे. मस्त मचू आता नाचू. ओ मेरी प्यारी बहना रहना गाईज आमच्याकडे आता भेटाभेटी चालू आहे. त्याच्यामध्ये वर्मा एवढा हा मग मुवमेंटच तसे असते नाही. खुशीचे आसू असतात, थोडे गमचे आसू असतात. आणि आमची पारू पण रडत असेल. पारू कुठे आहे? पारो फुल कंट्रोलवर आहे. नाही तर ती पण रडते एकदम. आले पण त्या डोळ्यात पाणी. ताई रडली. आत्या पण रडली. रडली. सोना पण रडली. गाणंच असं बोललो आम्ही. सोना पण रडली. चला गाईस फायनली निघतो आता आम्ही घरी. चला निघायचं ना आता घरी. चला बस पण आल्या आता. सगळे निघालो घरी. चलो बाय. चला भेटू आता घराकडं. चलो रडून डोले गाणे केले. काय नाही भाऊ. काय रडायला लागतं ते थोडं तर काय. चला जाऊया आता घरी. बोलायचंय. चला गाईची शेवटची बस. परत 3 बस गेलेली. त्यातली एक रिटर्न बस आली आता. सुमारे 1 वाजला ना. हा 1 वाजला. आता नवरा नवरीने मस्त ग्रामदेवताला दर्शन केलेलं आहे. आता निघू आम्ही. नवरा नवरी बसतात आता गाडीत. चला गाईज आता आलेत. नवरा नवरी गाडीत बसतील. बसले. तर गाईज फायनल आम्ही निघालो इथून. आता जाऊ घराजवळ भेटू. नवरा नवरी बसले तिथं. ओपन नाही केली म्हणून तिला चालायला नाही होत होतं. ती बोलत होती. चला निघू आता घरी. चलो हे भाऊ ऐक ना. हे नवरा नवरीला ताण लागले. पाणी घे जरा. पाणी इथं मेडिकल. हा मेडिकल वगैरे काय दिसल बघा. तर गाईज नवरा नवरीला ताण लागले. पोचू आता आम्ही थोड्या वेळाने. पण ताण लागले खूप. थंबलेत ना ते. काकी आणि चलतम मध्ये भेटले बाईकवर. बघू आता. इथे बसलेत मस्त दोघं. रोहन मस्त. जाऊ आता वरात मचू. आता एकदम मस्त वरात. वाजलेत आता 2 वाजायला आलेत. चला पोचू आता घरी थोड्या वेळाने.
तर गाईज वेस्टीने पाण्याच्या बाटल्या घेतल्या, एका साईडला थांबलेलो आम्ही. तर नवरा नवरीला देऊ पटपट. हे घे रे, घे पटापट घे. धन्यवाद हा वेस्टी. काकी थांबलाय तिथं एका साईडला पाणी पिऊन. आता थेट भेटू घराजवळ वरातीत. जस्ट पोचलोय, सेटअप पण लावलाय मस्त. नवरा नवरी तयार आता उतरायला. तर नाचायचं आहे, बघू शकता. चला उतरतो आता गाडीतून पटपट. बँडचा सेटअप लागलाय. आपला पोपट विपट भाऊ बिऊ सगळे शंकर विंकर आलेत. आता मचूया वरात. भाऊ किती वाजलेत भाऊ? रात्रीचे 2 वाजून गेले. 2 वाजून आता वरात मचूया मस्त. नवरा उतरतोय. किती 2:11. चला बघू आता. इथं शंकर पण आहे मस्त. 2:15 ही आपली पुरी टीम आली इथं वाजवायला. बघू शकता आता वरात मचूया.
तर गाईस पोलिसांची व्हॅन आले बघू शकता. बँजो बंद केलाय. नवरा नवरीला घुसवतं आता. 3 वाजून गेले बघू शकता. बँजो बंद केला आता. पोलिस आले. काय मॅटर होता कधी मॅटर अहो काय इथं कोणातरी लपडी झालीत म्हणून ती पोलिस आले. त्याच्यामुळे आपल्या वरातीला जरा विनय अडथळा येतोय. गालबोट येते. त्या आईला मस्त एन्जॉय करत होतो ना रे. मग घसा बसलाय. गालबोट लावलाय कोणीतरी लपडी गेलीत कुठंतरी आणि आपली इथं वराती झाले. कुठंतरी दुसरीकडे लपडी झाली आणि ते पोलिसांची म्हणून व्हॅन आली. तर गाईज नवरा नवरीला बसवलं आता मंडपामध्ये. आपल्या फायनली नवरी आले. आता थोड्या वाजू. आता जरा पोलिसांचा थोडा इश्यू झाला. जरा पोलिसांचा इश्यू म्हणजे आपल्या वरातीबद्दल नव्हता. ॲक्च्युली इश्यू होता म्हणजे इथं कोणातरी लफडा झालेला एका मुलाचा. तर त्याला शोधत ती पोलिस इथं आलेली. बाकी काय नाही. तर आपल्याला बोललं थोड्या वेळ वाजवा आणि बंद. पण दादा तू का हायपर झाला पण तू का झाला हायपर पण दादा. अरे हायपर म्हणजे प्रोग्राम आपला व्यवस्थित चाललाय. दुसऱ्यांचा होता आणि उगाच गालबोट लागत होतं. बरोबर ना. बरोबर. पण आपला काही विषय नव्हता त्याच्यात. पोलीस दुसऱ्या एकाला मुलाला पकडायला आलेले. त्याच्यामुळे ते आलेले. बाकी काय नाही. त्यांनी चांगलं सहकार्य केलं आपल्याला. आता आपण थोड्या वेळ वाजू. नवरा नवरीला आत सोडू आणि आपला बघू पुढे काय प्रोग्राम होतो. ओके. आत्या कसा बोललो मी सांग. काय बोललो. काय बोललो माहितीये का त्याला सामान भांडणं तिकडं मी बोललेलो आता सांगतो. हा मग बरोबर ना. आत्या भडकणारच ना आपण. काय दादा बरोबर ना. आपला काय विषयच नव्हता ना. तो पोरगा इथं नाही राहत काय नाही म्हणून भडकलो मी. तर गाईज मी थोडा मगाशी भडकलेलो. ते आत्या वगैरे आणि दादा वगैरे सांगतायत. काय बोलते. 3 वाजले. 3:30 झाले. 3:30. स्कॅनर करून स्कॅनर. दार अडवणी हे गे रे रोहन. हे बँजवाल्यांना दे. बँजवाल्यांना दे. चला टाइम झाला. चला चला बँडवाल्यांची दार अडवणी झाले. आता ही पोरांनी अडवले. टाइम झालाय. चला हे बाबा किती वाजले रे. किती वाजले. 4 वाजायला आले गाईज. अडवणी चालले अजून. चला नवरा वैतागला. चालला परत रिटर्न फिरलाय. चले कोण कापणार आहे तुला.
तर गाईज कसं असतं माहिती आहे का, थोडेच फुटेज घेतले कारण की आमच्यावर सगळा कामाचा बर्डन होता, सगळा म्हणजे सगळे अरेंजमेंट आमच्यावरच असायची. म्हणून हल्दीत पण झाले, लग्नात पण थोडे फुटेज, कसं व्लॉग पण बनला पाहिजे, फॅमिली व्लॉग असतो, सगळ्यांना आवडतात वगैरे, असे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. बरं ना बरोबर आहे. दादा पण असा बिझीच असायचा, म्हणजे फुलांचं हारचं वगैरे काम शॉपिंग नाही मग त्याने नाही तर सगळं आमच्यावर म्हणजे बर्डन होतं. म्हणजे आपली पुरी जी टीम आहे ना, म्हणजे इव्हेंटची टीम झाली, आपल्या मंडप डेकोरेटची हे टीम सगळं आमच्यावर बर्डन होतं. पण तरी आम्ही पण हल्दीमध्ये थोडा शॉट केला, म्हणजे शूट घेतला. त्यानंतर या लग्नाचं शूट वगैरे करून असा व्लॉग बनवला. म्हणजे कसं फॅमिलीला पण बरं वाटतं आणि आनंद वाटतं, सगळे आपले व्लॉग बघतात, तर असं असतं. तर बघू आता जाऊ नवरदेवाच्या, तर नवरा नवरी तर आत गेलेत, बघू आता तिकडे जाऊन व्लॉग वगैरे आपला एंड करूया. चला बाय बाय. तर गाईज मस्त नवरा नवरी आत आलेत. आता सगळी प्रथा वगैरे करून झाली इथे, काय ती प्रथा असते आत आल्यावर. आता नवऱ्याला विचारू कसं काय ते, काय बाबा कसं मग खूप थकलोय. हा प्रोग्राम संपला. कसं वाटलं? किती वाजले आता? हे 4:30 वाजले बरोबर. टायमाला होते दुपारी पूजा. हां पूजा आहे ना, ठीक आहे करूया आता पूजा राहिली ती. ठीक आहे गाईज, येतो आता थोड्या वेळाने. गाईज आता वेळ झाले आजचा व्लॉग एंड करायची. मस्त आपल्या भाच्याचं लग्न झालं, मस्त एकदम नाचलो, सगळ्यांनी एन्जॉय केला. तिकडे पण प्रोग्राम मस्त झाला, मस्त एकदम सेटअप वगैरे का भाऊ आवडला ना. मस्त आता वरात आली, मस्त सगळे नाचले वगैरे. तर भाच्याचं लग्नाचं व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग्स. चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बघू कसं काय होते ते. चला बाय बाय. गुड नाईट नाही बोलत, गुड मॉर्निंग झाले. किती वाजले भाऊ? 4 वाजता आपली वरात आत आले. मग चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चलो बाय बाय.